नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा भाग प्रेक्षकांनो आपल्यासमोर आला आहे. आणि त्यामध्ये आता शर्वरी ही जयसोबत आता जाऊ लागताच इकडे आता शर्वरी जयला म्हणते की ए शायनर थांब. तर लगेच आता जय थबकतो. शर्वरी म्हणते की आपण कुठे चाललोय आणि तू असा प्लेजर घालून आलाय आणि या कंपनीच्या वेशात तुला तिथे कोणीच भाव देणार नाही. तर जय म्हणतो बघ. तर आता शर्वरी म्हणते चल बघूच. आणि बाहेर आता जाताना रस्त्याने चालताना आता पाऊस पडत असतो. जय शर्वरीने दोघांनीही डोक्यावर छत्री घेतलेल्या असतात. एका घरासमोर येत शर्वरी हाक मारत म्हणते की कुणी आहे का काकी. आणि तेवढ्यात आता एक आजीबाई बाहेर येताच आता कंपनीतला तो आता काम करणारे एम्प्लॉय म्हणतो की नमस्कार, आम्ही साक्षी ऑर्गॅनिककडून आलो आहे. आणि आता तो एम्प्लॉय म्हणतो की आम्हाला फक्त एक माहिती हवी होती. आजी म्हणते की कसली. तो एम्प्लॉय म्हणतो की तुमच्या घरात लेडीज किती आहेत. चष्म्यावाली आजी म्हणते की हे सगळं तुम्ही कशासाठी विचारताय. आणि एम्प्लॉय म्हणतो की त्यांच्या हेल्थच्या दृष्टीने आम्ही काही नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतोय. आणि लगेच आता आजी म्हणते की तुम्ही हेल्थच्या डिपार्टमेंटमधून आलाय का. एम्प्लॉय म्हणतो नाही. जय म्हणतो की हे सगळे प्रॉडक्ट ना वुमनच्या रिलेटेड आहे. आणि आजी म्हणते की म्हणजे तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत का. तर एम्प्लॉय म्हणतो नाही नाही, हे साक्षी ऑर्गॅनिकचे मालक आहेत. आजी म्हणते की मालक कधीपासून दारोदारी हिंडून माहिती गोळा करायला लागले. आणि त्या आजी दुसऱ्या आजीला म्हणते की चल ग घरात, आम्हाला नाही काही माहिती बिहिती द्यायची. आणि आता दोघीही त्या आजी घराबाहेर जाताच इकडे शर्वरी जयकडे बघते. आणि त्यानंतर आता शर्वरी दुसऱ्या घरासमोर येते. तर तिथे सुद्धा ती लेडीज आम्हाला काही प्रॉडक्ट घ्यायचे नाही असे सांगून दरवाजा बंद करते. आणि त्यानंतर आता शर्वरी ही तिसऱ्या घरासमोर येते. एक माणूस बाहेर येतो. तर आता शर्वरी त्याला म्हणते की आम्ही साक्षी ऑर्गॅनिकमधून आलोय. आणि जयकडे बोट दाखवत शर्वरी म्हणते हे साक्षी ऑर्गॅनिकचे ओनर आहेत, आम्हाला काही प्रॉडक्ट तुम्हाला दाखवायचे. तर तो माणूस म्हणतो आम्हाला नको. आणि पटकन आता तो माणूस आतमध्ये निघून जातो. आणि इकडे आता जयला राग येतो आणि तशी छत्री घेऊन जय रस्त्याने चालू लागतो. तर शर्वरी पळतच येत म्हणते की शायनर थांब. जय म्हणतो कशाला थांबायचं, आणि कोणी आपल्या प्रॉडक्टला भावच देत नाही आहे. आणि शर्वरी म्हणते की तू फक्त कंप्लेंट्स करतोय आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय बरं का. आणि शर्वरी म्हणते की लोकांच्या डे टू डेची माहिती मिळवून घेण्यासाठी आपण रिसर्च करतोय. आणि शर्वरी म्हणते की आपण हे सगळं करतोय ना तर आपण सुद्धा त्या लोकांमधलेच आहोत असा विश्वास त्यांना वाटला पाहिजे. आणि शर्वरी म्हणते बघा तुम्ही कसे दिसतायत ते. आणि शर्वरी म्हणते की हे बघा तुम्ही ना तुमच्या AC मधल्या ऑफिसमध्ये बसा किंवा तुमच्या गाडीत बसा, जे काही इथे रिसर्च करायचं ना ते आम्ही करू. शर्वरी म्हणते की तुम्हाला अशा पावसात बाहेर पडायची सवय नाही आणि उन्हात फिरायची देखील, आणि एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहून तुम्हाला मानसिक किडामुंगीसारखे वाटत असतील ना अशी शर्वरी जयला बोलते. शर्वरी म्हणते की नाही तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये रिसर्च करा. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की म्हणून आपल्याला मध्ये खूप फरक आहे. आणि शर्वरी म्हणते की तुम्ही राहू द्या, तुम्हाला नाही जमणार. आणि शर्वरी जाऊ लागते. जय शर्वरीला थांबवतो आणि म्हणतो की मिस परब तुम्ही असे आहेत या मला माहिती. आणि जय म्हणतो ही श्रीमंती मी कमावलेली आहे आणि त्यासाठी कष्ट केलेले आहेत, लुटलं नाही आहे कुणाला मी. आणि जय म्हणतो की मी कमावलेले कष्ट आहेत हे, आणि दरवेळी माझ्या फायनान्शियल स्टेटसवर बोलण्याची काही गरज नाही आहे. आणि जय म्हणतो मी पैसा कमवतो म्हणून चूक करत नाही, तुम्ही सुद्धा कमवा. आणि जय म्हणतो श्रीमंत माणूस हा वाईटच असतो असं अजिबात नाहीये. शर्वरी म्हणते अहो मला असं म्हणायचं नाही. तर जय म्हणतो तुम्ही इथे थांबा, सेल्स कसा करायचा ना मी तुम्हाला दाखवतो. शर्वरी म्हणते नको. आणि लगेच आता जय त्याच्या कारमध्ये जाऊन प्लेजर काढून ठेवतो आणि फॉर्मल ड्रेसमध्ये आता जय त्यांच्यासमोर येतो. जयने चप्पल घातलेली असते ते बघून शर्वरी आता म्हणते की आता दिसतायत आमच्यासारखे आणि आता आपल्याला प्रॉडक्ट विकायचं आहे आणि रिसर्चही करायचं आहे. आणि जय म्हणतो की चला. तर शर्वरी म्हणते 1 मिनिट ते घड्याळ काढून ठेवा ना, नाही तर लोक तुमच्याकडे बघण्यापेक्षा तुमच्या वॉचकडेच बघतील. आणि त्यानंतर आता शर्वरी जयचे केस थोडेसे व्यवस्थित करते आणि म्हणते की वाटायला पाहिजे ना आपण रिसर्च करायला आलोय. आणि त्यानंतर आता शर्वरी म्हणते एक गोष्ट राहिली. जय म्हणतो आता का. तर आता शर्वरी म्हणते की जरा थोडासा स्माईल करा, हसरा चेहरा ठेवा, नाहीतर तुम्ही असे वाटता की थकलेले भाडं घ्यायला आले की काय. तर जय हसतो. आणि लगेच आता शर्वरी एका घरासमोर येते. तर तिथे एक लेडीज बाहेर येते आणि शर्वरी तिला समजून सांगते जयकडे आणि त्या सगळ्यांकडे बघत. आता ती लेडीज म्हणते तुम्ही पाणी घेणार का. आणि लेडीज आता पाणी आणायला जाते. शर्वरी जयला म्हणते बघितलं का आपण लोकांसारखे झालो तर लोक आपल्याला कसे रिस्पॉन्ड देतात. आणि पटकन ती लेडीज पाणी घेऊन येते. आणि त्यानंतर शर्वरी पाणी पिऊन दुसऱ्या घरासमोर येते. आणि तिथे सुद्धा आता शर्वरी आणि त्या सगळ्यांना दुसऱ्या लेडीजने रिस्पॉन्स दिलेला असतो. आणि इकडे आता शर्वरी आणि जय एका घरासमोर येतात. तर तिथे एक आजी आजोबा आता बाहेर असतात. तर आजोबा आता बागेमध्ये काम करत असतात. आणि तेवढ्यात
तेवढ्यात आता शर्वरी त्यांना आजोबा अशी हाक मारत पुढे येते आणि म्हणते की आम्ही ना प्रॉडक्ट विकायला आलो होतो, तुमच्याशी 2 मिनिटं बोलू का? आणि पटकन आता आजोबा त्या सगळ्यांना म्हणतो की तुम्ही पाऊस पडतोय आतमध्ये या, आणि त्या सगळ्यांना घरामध्ये आणतो. आणि त्यानंतर आजोबा त्यांना चहा आणि खारी आणून देतात. आणि शर्वरी आता त्या आजोबाला म्हणते की आमची एक कंपनी आहे साक्षी ऑर्गॅनिक म्हणून. शर्वरी म्हणते की आम्ही घरगुती प्रॉडक्ट बनवतो आणि घराच्या वापरासाठी आमच्याकडे भरपूर प्रॉडक्ट आहेत. आणि शर्वरी म्हणते की आता हे एक प्रॉडक्ट आहे ते आम्ही बायकांसाठीच बनवलंय. आजोबा म्हणतात नवीन आहे का? तर शर्वरी म्हणते नवीन नाही. आणि तेवढ्यात आता ती आजी ते सगळ्यांचा विषय टाळून आता बाहेर येते आणि म्हणते की झाडांना बघा कशी टवटवी आली, आणि लगेच काम करायला लागते. तर ते बघून शर्वरी जय सगळे बाहेर येतात. तर शर्वरी आजोबांना म्हणते आजोबा आजींची तब्येत बरी नाही आहे का? तर आजोबा म्हणतात तिची तब्येत बरी आहे ग, पण आमच्या मुलांना ना परदेशात आहेत आणि त्यांना वेळच नाही आहे. आणि आता आजोबा म्हणतात की आम्ही दोघं राहतो इथे आणि मुलं गेली शिक्षण घेऊन आमच्याकडून मोठे होऊन परदेशात, आणि आता त्यांना आमच्याकडे बघायला वेळच नाहीये. आणि आजोबा म्हणतात की मुलांना मोठं केलं आणि मुलं गेली परदेशात निघून, आणि माझ्या बायकोला सतत एकटेपणा वाटत राहिला. आणि आजोबा म्हणतात की घरात आम्ही दोघंच, त्यामुळे घर असं खायला उठतं. आणि लगेच आता आजीकडे बोट दाखवतं. आजोबा म्हणतात की इतकी वर्ष सगळ्यांसाठी तिने सगळं काही केलं, पण आता तिला झेपत नाही. आणि आजी आता त्या झाडांवरती प्रेम करत असते आणि प्रेमाने झाडांना पाणी घालत असते. आणि ती सगळी आता गोष्ट ऐकून आता शर्वरीच्या डोळ्यात पाणी येतं. तर जयला वाईट वाटतं. आणि लगेच आता आजोबा म्हणतात की मी फक्त तुला आमच्या जीवनातील सुंदर गोष्टी सांगतोय, आणि मला असं वाटतंय की तिने फक्त माझ्या प्रेमात पडावं, बाकी काहीच नाही. आणि आजोबा म्हणतात की माझं चुकलं, मी त्यावेळेस बायकोकडे लक्ष दिलं नाही, पण आता पस्तावा येतो की मी बायकोकडे लक्ष द्यायला हवं होतं. आणि आजोबा म्हणतात की गेलेले क्षण आणि गेलेली वेळ पुन्हा येत नाही, आणि आता मला पस्तावा येतो. सगळं काही राहतं जिथल्या तिथे, आणि त्यावेळेस मी मुलांना मोठं करण्यात आणि कामामध्ये अडकवत होतो, आणि त्याच वेळेस मी बायकोकडे दुर्लक्ष केलं, आणि आता मला त्याचा पस्तावा येतो. सगळं काही निघून जातं, पण प्रेम मात्र तसंच राहतं. म्हणून मुलांनो, माझ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. मी तुम्हाला जे सांगतो ना, कायम एकमेकांच्या सहवासात राहा आणि एकमेकांना चांगला सहवास द्या. आणि लगेच आता तो म्हणतो की एकमेकांशी बोला, एकमेकात वेळ घालवा, कारण वेळ कधी निघून जाईल ना सांगता येत नाही. तर तेवढ्यात आजी आता त्या गुलाबाच्या फुलातील म्हणजे झाडातील रोपट्यातील फुल तोडून आता ते त्यांच्यासमोर घेऊन येते. आणि लगेच आता आजोबा त्याच्या बायकोकडे बघतात आणि म्हणतात काय गे, तुझ्या डोक्यात फुल लावू का? तर आता आजी म्हणते की माझ्या नाही, त्यांना द्यायचंय. आणि लगेच आता आजोबा आता जयकडे बघतात. तर जय म्हणतो मी जय खानोलकर आहे. आजोबा आता त्याच्या बायकोला म्हणतात ते तो जय आहे, आणि ही शर्वरी. आणि आजोबा शर्वरीला म्हणतात की झाला का सर्वे? शर्वरी म्हणते झाला ना, आणि सर्वेपेक्षा तुम्ही जास्त काही दिलंय आम्हाला. आणि जय आणि शर्वरी दोघेही आजोबांच्या पाया पडतात. आणि लगेच आता जय आणि शर्वरी खाली येऊन आजीच्या पाया पडतात. तर ती आजी म्हणते की असेच सुखाने एकत्र राहा आणि संसार करा. आणि आजी समोर गुलाबाचे फुल धरते. तर जय शर्वरी दोघेही हात पुढे करतात. तर शर्वरी गुलाबाचे फुल घेते आणि जय म्हणतो असं काही नाही, आम्ही फक्त एकत्र काम करतो. आणि लगेच आता आजोबा म्हणतात अगं ये ते नवरा बायको नाही आहेत, सर्वेसाठी आले. आणि लगेच आता चप्पल घालत शर्वरी आजोबांना म्हणते की तसंही याचं लग्न होणं अवघड आहे बरं का. आजोबा म्हणतात का? तर शर्वरी म्हणते की यांना ना बायकोचा राग येतो, म्हणजे बायांचा राग येतो. आजोबा म्हणतात नाही ग, सुरुवातीला सगळेजण हेच म्हणतात, मी पण माझ्या वयात होतो ना, तुमच्या वयात होतो तेव्हा असंच म्हणायचो. आणि आजोबा म्हणतात की अगं त्यावेळेस मी सुद्धा असाच होतो, पण मी बदललो. आयुष्यात असंच कोणीतरी येतं आणि त्यावेळेस आपाप माणूस बदलतो. आणि आजोबा म्हणतात की प्रेमात जादू असते अशी बघ थोडे, आणि तुझ्या सुद्धा आयुष्यात येईल बघ कोणी. तर जय आजोबांकडे बघतो आणि शर्वरी म्हणते की बरं आजोबा येतो. तर आजोबा म्हणतात की बरं इकडे कधी आली तर येत जा बरं का नक्की घरी. शर्वरी हसतच होकार देते. आणि लगेच आता जय पुढे जाताच आता जयला आजोबांचे बोलणे आठवते. आजोबा म्हटलेले असतात की तुझ्या बी आयुष्यात येईल बघ कोणीतरी. आणि आपण बसमध्ये पळत चढत असताना शर्वरीने आपल्याला कसा हात दिला हे आता जयला आठवते, आणि जय स्मित हास्य करतो. आणि आतापर्यंत शर्वरी बरोबरच्या सहवासाच्या त्या प्रेमाच्या गोष्टी आता जयला आठवतात. आणि भर पावसात शर्वरी सोबत आपण कसा वडापाव खाल्ला होता हे जयला आठवतं. आणि लगेच आता शर्वरी पुढे जाते आणि मागे वळून जयकडे बघत म्हणते की शायनर चल
तर जय आता शर्वरीकडे बघतो आणि त्यानंतर आता इकडे आता जय आणि शर्वरी जातात. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी आता परबच्या घरी आता सत्यनारायण महापूजा असते आणि त्यावेळेस आता गौतम आणि जय दोघेही ऑफिसला जाता जाता आता परबच्या घरी येतात. तर त्यावेळेस आता गुरुजी हे पूजा करून आता जय आणि शर्वरी देखील पूजा करतात. एकत्र पूजा करता जाता गुरुजी जय आणि शर्वरीला आशीर्वाद देतात, अखंड सौभाग्यवती भव. आणि लगेच आता दोघेही एकमेकांकडे बघतात. तर लगेच जय म्हणतो की गौतम चल ऑफिसला जायचे. तर गौतम म्हणतो की हो हो. आणि गौतम शर्वरीला म्हणतो की शरू चल ना तू सुद्धा आमच्याबरोबर ऑफिसला, एकत्र जर एकाच ऑफिस तर आहे. ते ऐकतच आता सुभाष आणि पमाला भयानक सत्य समजलेले असते आणि शर्वरी ही जयच्या ऑफिसमध्येच काम करत असल्याचे सत्य सुभाष आणि पमासमोर येते आणि उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका.